नमस्ते, कसे आहात सर्व मजेत आणि मस्तीत असाल. चला मग आपण आज हडशीला जाणार आहोत. हडशी पुणे आणि मुंबईच्या मध्ये येते. चला मग हडशीला जाण्याचा रस्ता दाखवते. आहे हडशीला जाण्याचा रस्ता. इथे वळणी आहेत पण फार मोठीच नाही. तुम्ही ड्रायव्हर नाहीतर घरात कोण चालवत असेल गाडी तरी येऊ शकता. फॅमिली आणि मुलांसाठी मजा करायची असेल तर हा बेस्ट प्लेस आहे, जिथं तुम्हाला शांततेपणा पण भेटेल आणि मस्तीपणा पण भेटेल. हा आहे हडशी. बघा वातावरण किती भारी झालेलं आहे. ढग असे किती छानपणे खाली आलेले आहेत आणि ह्या पावसाच्या वातावरणात तर हे खूपच भारी दिसते. चला मग आपण बघू हडशीचं मेन मंदिर. हे बघा, हे हडशीचं मेन मंदिर आहे. एवढं शांतता, गार वारवा आणि ह्या पावसावरचं वातावरण किती हिरवंगार दिसतं हे सगळं. आणि तिथला हिरवगार आणि जो शांततापणा होता, वा रे वा. इथे खूप झाडे लावलेली होती, पाणी होतं. थंड थंड पाण्यात पाय ठेवून बसणार असेल तर बेस्ट आहे बाई. अजून इथे खूप सारी फुलं पण होत आहेत. बघा, हे आहेत ते फुलं. किती मस्तपणी फुलं हे झालेत ना, एकदम भारी वाटतंय बघून त्याला तरी. चला मग तुम्हाला मी हडशीचं मंदिर दाखवते. हे आहे त्याचं एंट्रन्स हडशी मंदिरचं. ते खूप लोक आलेले होते, फोटो काढायला थांबले होते. इथं आहे मेन हडशीचं मंदिर. हे मंदिर बघून एवढी शांतता आठवली, बापरे बापरे. बघा जर किती भारी आहे. एकदम शांततेसाठी हा ठिकाण एकदम बेस्ट. इथं येऊन तुम्ही बसू शकता. हे कुठला आउटर व्ह्यू मी तुम्हाला दाखवलेला आहे, जे मी मंदिरच्या इथून काढलेलं होतं. आत्ता पण हडशीचं एका अम्युजमेंट पार्कमध्ये आलेलं आहे. ही तिकीट काउंटर आहे. लहान मुलांसाठी 100 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 200 रुपये. बघा जरा कसलं भारी POP केलेलं आहे. माणसांचे चित्र, विठोबाचा फोटो, बघा काय भारी आहे. आणि इथे फारच गर्दी होती. चला मग आज जाऊ. ही आहे गणपतीची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. ती मोठी मूर्ती आहे, ते पण सिमेंटने बनवलेली आहे. चला पुढे पाहूया. ही आहे POP. इथे खूप मागच्या काळातल्या लोकांची व गॉडची खूप भारी मूर्ती हाताने तयार केलेली गेलेली आहे. हे आपला टेनल. असा टेनलच्या आत जाता जाता आपल्याला फुल मागच्या काळातल्या माणसांची स्टोरी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे लॉयन बघा कसा मोठा आहे. हे पण सिमेंटने बनलेलं आहे. इतका भारी आहे बास. आणि ह्या टेनलनी चालताना तर एवढी मजा येते ना, बाप रे बाप. चला पुढे जाऊ मग. इथे टेनलमध्ये तुम्ही हरवू नये म्हणून तुम्हाला रस्ते व लाईटी लावलेली आहेत. तुम्ही टेनलमधनं जाऊ शकता, पण नीट चाला, कारण इथे दगडे आहेत आणि कुठे हात लावू नका. चला मग पुढं जाऊ. शिवजीची किती छान मंदिर आहे. असं वाटते खरंच आपण ढगावरती आलेलो आहे. हे सगळं त्यांनी तयार केलेले आहे. एकदम मस्त वाटतं इथे येऊन. त्यांच्या हातात आपला गणपती पण होता. हे सगळे मदर टेरेसा, चंद्रबोस आणि एक्सेट्रा ह्या सगळ्यांची इथं मूर्ती बनवलेली आहे, जिथे माणसे फोटो काढायला थांबलेली होती. ते आपला आता टेनल संपलेला आहे. पहा, इथं गावाकडची फील येत आहे. कशी गाय शेतातली माणसं कामं करताना दाखवलेली आहे. पहा मग पुढे. इथे पहा, हे इथं आपली मेन साईबाबांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या आधी छोट्या छोट्या मूर्त्या पाहून घ्या. पहा किती सुंदर बनवलेले आहेत. आणि इथे आपली साईबाबांची खरी मोठी मूर्ती. चला मग परत टेनलच्या आता आपण आलेलो आहे. हा दुसरा टेनल आहे, जिथे आपल्याला अजून खूप इन्फॉर्मेशन भेटणार आहे. पहा मग.
बोटिंग आहे, स्काय डायव्हिंग आहे, झिप लाईन आहे आणि खूप काही. बघा, मजा घ्या मग आता. Bye.
आता मी स्काय सायकलिंग करत आहे. खाली हिरवगार गवत, साईडनं ते डोंगरावर खाली ढग आलेले बघत आणि थंड वारा. बापरे, काय मजा येत होती. इथे इतरही खूप खेळण्यासारखे प्रकार होते. ATV राईड होती. हे जे साईडला बघताय तुम्ही, ह्याला पार करून घ्यायचे. हे तर फार मजेवालं आहे. एकदा ट्राय करा. आणि आला तर झिप लाईन तर ट्रायच करून जावा. एकदम मजेदार आणि सगळा व्ह्यू दिसतो. पहा, हे आहे ATV राईडचा रस्ता. इथून ATV राईड्सच्या गाडी जातात. मुलांसाठी खेळायला पण खूप काही आहे. जसे की हे ड्रॅगनर राईड. इथे 3 वर्ष ते 10 वर्षांच्या मुलांसाठी मस्तच आहे बघा. एकदा आलात तर इथे बसून जावा. आणि ह्याच्याशी जास्त तर मी तुम्हाला सांगते, ते राईड्स करा. त्याच्यात तर खूपच मज्जा येईल तुम्हाला. आपण आता ATV राईड चालवत आहे. ही आहे ती ATV राईड, जी मस्त एक पूर्ण राऊंड मारते आणि मजा येतं. आता आपण या